नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. भूषण महाजन चॅनल वरून मी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो. हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील, आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा विषय असा आहे की शब्द जपून वापरा. सातत्याने बोललं जातं की शब्दाला किंमत आहे, मूल्य आहे. बोलताना शब्द जपून वापरले पाहिजे. तर शब्द म्हणजे काय, शब्दांची किमया काय, शब्दांची जादू काय, शब्दांचं वजन काय, शब्द ब्रह्म म्हणजे काय, त्या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. तर मित्रांनो, बोलत असताना व्यक्ती काहीही बोलून जातात. तर जेव्हा उतार वय होतं, उतार वयामध्ये काय होतं मित्रांनो, उतार वयामध्ये शब्दांची धार जाते. बोलायला अवघड होत असतं, पण शब्दच मग शब्दांचे आधार होत असतात. ते कसे होतात, तर शब्द एकमेका आधार देती तेव्हाच मुखातून पुढे निघती. उतार वयामध्ये शब्दांचे आधार होतात. एक शब्द उच्चारायला त्याचा मागचा शब्द आधार देत असतो, तेव्हा मुखातून बाहेर पडतो शब्द. कधी, उतार वयामध्ये. आणि यौवनात असेल तर शब्दफेक यौवने बहुकारणे, शब्द गुण तेव्हा न कळून. मग यौवनामध्ये काय होतं, तर शब्दांचा जो काही गुण आहे तो कळत नाही. शब्द फेक मात्र जमत असते. कोणी बोललं त्याला प्रत्युत्तर त्याच शब्दामध्ये दिलं जातं, किंवा वादविवाद करायला एक शब्द पुरे असतो यौवनामध्ये. कारण यौवन असतं तेव्हा यौवनामध्ये शब्दांचा गुण माहिती येत नाही, कळून येत नाही. यौवनामध्ये शब्द फेक असतो, जे डायलॉग असतात. यौवनामध्ये जोरदार शब्दोच्चार होत असतात, पण शब्दांचे गुण तेव्हा मात्र कळत नसतात. कारण शब्द गुण योग्य वेळी ते समजे. शब्दांचं काय आहे, शब्दांचं वजन काय आहे, हे योग्य वेळ आल्यावर कळतं. म्हणजे योग्य वयात आल्यानंतर शब्दांना किती किंमत आहे याचा प्रत्यय त्या व्यक्तीला येत असतो. काय येतो, तर शब्द अनुभव घडतो. आपण जे बोलतोय त्या समोरच्यावर काय परिणाम होतोय, किंवा बोलल्याने कसं काम पुढे सरकतं आणि वाईट बोलल्याने कसं काम मागे घसरतं, याचा अनुभव त्या वयात येतो. योग्य वय आल्यावर जेव्हा शब्दांचा अनुभव घडतो. म्हणून शब्द ब्रह्म आहे. बोलताना शब्द जपून वापरले पाहिजे. कारण का जपून वापरले पाहिजे, तर शब्द वार आहेत, लक्षात घ्या. शब्दवार, शब्दभार आणि शब्दांचा प्रकार, हे तीन गोष्टी लक्षात घ्या. शब्दाने वार होत असतो समोरच्यावर, समोरच्या व्यक्तीवरती शब्दांचा भार पडतो. कोणी आपल्यासाठी किती काय केलं, शब्दोच्चार, त्याच्या बोलण्याला वजन असतं, त्याच्या शब्दाला किंमत असते, त्याच्या शब्दाला भार असतो, आणि शब्दांचा प्रकारही असतो. कुठला शब्द कुठे वापरला पाहिजे, कोणा बाबतीत वापरला पाहिजे, कोणा बाबतीत वापरला नाही पाहिजे, हे पण कळलं पाहिजे. पण संसारात ती समज कधी येणार व्यक्तींना, जेव्हा शब्दांचा अनुभव घडतो. आपण जे काय बोलतोय ते समोरच्यावर वार होतोय, किंवा शब्दांचा भार होतोय, शब्दांचा प्रकार काय हा अनुभवायला जेव्हा येतो, तेव्हा शब्दांचं वजन आणि प्रकार कळायला लागतो. आणि यौवनामध्ये काय असतं, तर फक्त शब्दांची देवघेव. समोरचा मला असा बोलला, मी त्याला तसं बोललो. तो माझ्याशी असं बोलत होता, मी त्याला त्या भाषेत उत्तर दिलं. यौवनामध्ये ती गोष्ट माणूस करत नाही, कारण शब्दामागचे अर्थ यौवनामध्ये कळत नाही. एक योग्य वय आलं की शब्दांची किंमत कळते, वजन कळतं. कारण शब्दांचा अनुभव घडत असतो आणि शब्दांमागचे अर्थही कळतात. कोण मला कुठल्या दृष्टीने शब्द वापरतोय, कुठल्या विषयानुरूप बोलतोय, त्याच्या अंतःकरणात काय आहे, हा वाईट शब्द माझ्या बाबतीत का उच्चारला गेला, याचा सगळ्याचा अनुभव त्या वयात येतो. आणि शब्दाचा अनुभव घडला आणि शब्दांमागचा अर्थ कळायला लागतो. माणूस बोलतोय आणि करतोय, जसा बोलतो तसं करत नाही. कारण का, शब्दांमागे अर्थ दडलेला असतो. ते यौवनामध्ये कळत नाही. हे यौवनामध्ये कळलं तर पुढचं अनेक वर्ष वाया जाण्यापासून वाचवले जाऊ शकतात.
म्हणून शब्दाला ब्रह्म म्हटलेलं आहे. शब्दाला वजन आहे, शब्दांचे वार आहे, शब्दांचे प्रकार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्याला कळतं शब्दामागचे अर्थ त्याला शब्द ब्रह्म आहे याची प्रचिती येत असते. म्हणून बोलताना शब्द जपून वापरा. समोरचा काळी घोर शत्रू हे बोलण्याने होतो. दरवेळी मारामारी करून किंवा हाताचा वापर करून समोरचा वाईट ठरत नाही. त्याला आपण वाईट बोललो तो कायमचा शत्रू होणारे लक्षात घ्या. म्हणून शब्द जपून वापरा. कौतुकाचे शब्द, उत्तमातले शब्द, वाईट अपशब्द टाळा. ते कोणा बाबतीत असो, आपल्या बाबतीत तर विचार करू नका, इतरांना तसं बोलू नका, कारण शब्दांचा वार समोरच्यावर होणार आहे हे लक्षात घ्या. आणि शब्दांना काही मोजमाप नाहीये हे मात्र लक्षात घ्या. किंवा ते इंटरनेट सारखं नेट पॅक नाही, 2 GB दिवसभरामध्ये तुम्ही 2 GBच बोलायचं, त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. शब्दाला कुठे मोजमाप आहे? तुम्ही कितीही बोला, किती वेळ बोला. असं दिवसाला 1000 शब्दच बोलले पाहिजे असं थोडी काही आहे. पण ते बोलताना नीट बोललं पाहिजे. मोजून मापून बोलणं काय म्हणतात ते आपल्याकडून घडलं पाहिजे. कारण शब्दाने शब्द संकट जाती येते. शब्द बोलणं संकट घालवले जातात. बोलण्यातून संकट टळतं आणि बोलण्यातून संकट येतं पण, हे लक्षात घ्या. समोरच्याला आपण काय बोलतोय आहे त्यावर संकट आपल्यावर ओढावलं जाऊ शकतं आणि त्याच्याशी नीट बोलून, चांगलं बोलून संकट टाळताही येतं. हे कशामुळे? शब्दामुळे. म्हणून शब्द जपून वापरा. आणि ते कसे वापरले जातील जपून? तर योग्य शब्दाची नियुक्ती, विवेक संगती. चर्चा करत असताना, संवाद साधत असताना योग्य शब्दाची नियुक्ती म्हणजे निवड आपण करायची, समोरच्याशी बोलायचं. आता हे तात्विक बोलणं मी असं जनरल सांगत नाही, हे पण एकंदर काही प्रसंग अनुरूप असेल, काही महत्वाचा विषय मांडताना असेल, कोणाशी बोलत असताना कोणाविषयी कुठला शब्द योग्य आहे याचा निवाडा, याची नियुक्ती कोण करतं? विवेक करतो. बुद्धीच्या वरती विवेक. त्यानुसार जर शब्दांची निवड झाली, शब्दफेक नीट झाली, तर शब्दामागचं ब्रह्म, शब्दाची प्रचिती आपल्याला येऊ शकते. इतकं शब्दांना महत्व आहे. म्हणून शब्द वापरताना, बोलताना जपून वापरावे. समोरच्याला अपमानास्पद वाईट असेल तर बोलताना थोडा विचार करावा आणि मर्मभेदी शब्द न वापरता नाजूक, जे जास्त त्याला बोचणार नाही, टोचणार नाही अशा शब्दांचा प्रयोग करा, त्याची नियुक्ती करा. अकारण बोलण्यातून आपल्यावर संकट ओढवून घेऊ नका, इतरांना संकटात शब्दाने पाडू नका. शब्दांना इतकी किंमत आहे. अशा प्रकारे शब्द म्हणजे काय, बोलताना जपून का वापरा, हा व्हिडिओ मी सादर केला. हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण नक्की ऐका. यातून तुम्हाला मार्ग मिळाला, काही बोध मिळाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नव्या विषयासह भेटू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. नमस्कार.